नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. डॉक्टर विपुल विजय मळगे यांना लोकराजा छत्रपती शाहू महाराज आदर्श डॉक्टर पुरस्कार जाहीर. चोकाक येथील वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल, सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव. हिरकणी न्यूज मीडिया यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लोकराजा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा 2026 अंतर्गत चोकाक तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील डॉक्टर विपुल विजय मळगे यांना या वर्षीचा आदर्श डॉक्टर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. वैद्यकीय क्षेत्रात रुग्णसेवा आणि सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत डॉक्टर विपुल मळगे यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हिरकणी न्यूज मीडिया यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हिरकणी न्यूज मीडियाचे मुख्य संपादक डॉक्टर गणेश विलासराव वाईकर यांच्या नेतृत्वाखालील पुरस्कार समितीचे अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक जावेद दबडे सर तसेच समितीच्या सदस्यांनी डॉक्टर विपुल मळगे यांच्या कार्याची दखल घेत त्यांची लोकराजा छत्रपती शाहू महाराज आदर्श डॉक्टर पुरस्कारासाठी निवड केली. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समता, सामाजिक न्याय, शिक्षण आणि लोककल्याणाच्या पुरोगामी विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने हिरकणी न्यूज मीडियाच्या वतीनं दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा लोकराजा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. सामाजिक बांधिलकी, जनसेवा आणि समाजहितासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देत त्यांच्या कार्याची दखल घेण्याचे काम या पुरस्काराच्या माध्यमातून केले जाते. 16 ऑगस्ट 2026 रोजी जयसिंगपूर येथील सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृहात भव्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत डॉक्टर विपुल मळगे यांचा सन्मान करण्यात येणार आहे. डॉक्टर विपुल विजय मळगे यांना लोकराजा छत्रपती शाहू महाराज आदर्श डॉक्टर पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल वैद्यकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या सन्मानामुळे चोकाकच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.